नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट आणि सध्या चर्चेत असलेलं टॉपिक समजून घेणार आहोत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ऑफ इलेक्टोरल रूल्स. नाव थोडं डिफिकल्ट वाटतंय पण कन्सेप्ट अगदी सिंपल आहे. सगळ्यात आधी इलेक्टोरल रूल म्हणजे काय ते बघूया. मतदार यादी म्हणजे एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वोट करण्यासाठी इलिजिबल आणि रजिस्टर्ड असलेल्या वोटर्सची ऑफिशियल लिस्ट. आता ही वोटर लिस्ट कायम एकसारखी राहू शकत नाही, कारण दरवर्षी काही लोक 18 वर्षाचे होतात, काही लोक दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात, काही लोकांचा मृत्यू होतो, काहींची माहिती बदलते, तर काही डुप्लिकेट एंट्रीज असू शकतात. म्हणूनच वोटर लिस्ट वेळोवेळी रिव्हिजन केली जाते याची, म्हणजे तपासणी आणि दुरुस्ती करावी लागते. आणि जेव्हा ही रिव्हिजन अधिक डिटेल्ड आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते त्याला आपण SIR असं म्हणतो. आता यामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजे BLOs घरोघरी जाऊन वोटर्सची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करतात. आणि त्याचं मुख्य कारण असतं की इलिजिबल वोटर्सना वोटर लिस्ट मध्ये इन्क्लूड करणं. आणि दुसरं कारण आहे इनइलिजिबल, डुप्लिकेट किंवा चुकीच्या एंट्रीज आयडेंटिफाय करायचे आणि आवश्यक ते करेक्शन आणि डिलिशन करायचं. म्हणजे SIR चा पर्पज फक्त नावं काढून टाकणं नाही, तर योग्य व्यक्तीचं नाव राहावं आणि चुकीची एंट्री राहू नये, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता SIR ची कॉन्स्टिट्यूशनल लीगल बेसिस काय आहे ते आपण बघूया. हा पॉइंट एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला इलेक्शनच्या सुप्रिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोलची कॉन्स्टिट्यूशनल पॉवर देतो. म्हणजे इलेक्शन्स आणि मतदार याद्या यांचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सेंट्रल भूमिका आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 326. हे आपल्याला युनिव्हर्सल अडल्ट सफरेजचा प्रिन्सिपल देतं. म्हणजे इलिजिबल सिटिझन्सना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो. आता यानंतर आपण बघूया सेक्शन 21 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950. हा इयर नीट लक्षात ठेवा, 1950 आहे. आता सेक्शन 21 हा इलेक्टोरल रोल्सच्या प्रिपरेशन आणि रिव्हिजनशी संबंधित आहे. आणि सेक्शन 21(3) हा इलेक्शन कमिशनला स्पेशल रिव्हिजन करण्याचा अधिकार देतो. आता यासोबतच रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टेड रूल 1960 याच्यामध्ये इलेक्टोरल रोल तयार करण्याची प्रोसिजरल फ्रेमवर्क दिली आहे. ठीक आहे, आता आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवूया. आर्टिकल 324 इलेक्शन कॉन्स्टिट्यूशनल पॉवर ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. 326 युनिव्हर्सल अडल्ट सफरेज. सेक्शन 21(3) स्पेशल रिव्हिजनची पॉवर. रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टेड रूल 1960 याच्यामध्ये त्याची प्रोसिजर दिली आहे. ओके, आता प्रॅक्टिकली SIR मध्ये काय होतं ते आपण बघूया. सुरुवातीला BLO हाऊस टू हाऊस व्हेरिफिकेशन करतात. म्हणजे ते वोटर्सची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करतात आणि आवश्यक इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट्सचं कलेक्शन करतात. त्यानंतर इन्फॉर्मेशनची व्हेरिफिकेशन केली जाते आणि ड्राफ्ट इलेक्टोरल रोल पब्लिश केला जातो. आता इथे सिटिझन्सना एक इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटी दिली जाते, ती क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स साठी. म्हणजे तुमचं नाव मिसिंग आहे, इन्फॉर्मेशन चुकीची आहे किंवा एखादी एंट्रीवर तुम्हाला ऑब्जेक्शन आहे, तर इथे तुम्ही ते सांगू शकता. यानंतर ती फायनल इलेक्टोरल रोल तयार केला जातो. म्हणजे ही आपली कंप्लीट प्रोसेस झाली. आता SIR ची गरज का पडते ते आपण बघूया. पहिलं कारण आहे ऍक्युरेट आणि अपडेटेड वोटर लिस्ट. इलिजिबल नवीन वोटर्सना इन्क्लूड करणं, चुकीच्या एंट्रीज करेक्ट करणं, डुप्लिकेट किंवा इनएलिजिबल एंट्रीजना आयडेंटिफाय करणं. दुसरं आहे डेमोक्रेसीमध्ये आपण एक प्रिन्सिपल ऐकतो, वन वोट वन पर्सन वन वोट. जर वोटर लिस्टमध्ये डुप्लिकेट किंवा इनएलिजिबल एंट्रीज राहिल्या तर इलेक्टोरल प्रोसेसच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे मायग्रेंट्स आणि शिफ्टिंग पॉप्युलेशन. मायग्रेंट्स आणि शिफ्टिंग पॉप्युलेशन म्हणजे आजकाल
लोक एज्युकेशन, जॉब किंवा बिझनेससाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. उदाहरणार्थ एखादा मायग्रंट वर्कर आज जर नांदेडमध्ये राहत असेल आणि काही महिन्यांनी दुसऱ्या शहरात शिफ्ट झाला, तर त्याची वोटर इन्फॉर्मेशन प्रॉपरली अपडेट होणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे SIR वोटर लिस्टला चेंजिंग पॉप्युलेशन आणि कॉन्स्टिट्युएन्सी रियालिटीजशी अलाइन करण्याला मदत करू शकतं. पण आता SIR बद्दल काही कन्सर्न्स पण आहेत. आता आहे बघा, पब्लिक पॉलिसी म्हणजे तिचे बेनिफिट्स पाहून घेतले तितकंच चालणार नाही, तर त्याचे काही चॅलेंजेस आहेत, काही कन्सर्न्स आहेत, ते सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. तर सगळ्यात मोठा कन्सर्न काय आहे, की एखादा जेन्युइन किंवा इलिजिबल वोटर डॉक्युमेंटेशन किंवा व्हेरिफिकेशनच्या अडचणीमुळे वोटर लिस्ट मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मायग्रंट वर्कर्स, सीझनल वर्कर्स किंवा स्टुडंट्स, पुअर, मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज यांना डॉक्युमेंट्स किंवा रेसिडेंट्स प्रूफ मिळवताना अडचणी येऊ शकतात. म्हणूनच SIR मध्ये एक डेलिकेट बॅलन्स आहे. ऍक्युरेसी पाहिजे, पण त्याच वेळी इन्क्लुजन सुद्धा पाहिजे. दुसरं कन्सर्न आहे डॉक्युमेंटेशन. जर व्हेरिफिकेशन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड ही प्रोसिजर असेल, तर गरीब, होमलेस किंवा लेस एज्युकेटेड सिटीजनसाठी हे खूप डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा आहे डिजिटल डिव्हाइड. आज टेक्नॉलॉजीमुळे प्रोसेस सोपी होऊ शकते, पण प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा डिजिटल लिटरसी असेलच असं नाही. म्हणून टेक्नॉलॉजी वापरताना ऍक्सेसिबिलिटी सुद्धा लक्षात घ्यावी लागेल. आणि चौथा मुद्दा आहे पब्लिक ट्रस्ट आणि न्यूट्रॅलिटी. जर लोकांना वाटलं की वोटर लिस्ट रिव्हिजन ट्रान्सपरंट नाही किंवा पॉलिटिकली बायस्ड आहे, तर इलेक्शन सिस्टीम वरती पब्लिक कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. म्हणूनच ट्रान्सपरन्सी आणि न्यूट्रॅलिटी ही अत्यंत महत्वाची आहे. आता SIR चा इतिहास बघूया आपण. काही जे SIR ही कम्प्लिटली न्यू प्रोसेस नाहीये. भारतामध्ये यापूर्वीही अनेक वेळा इंटेन्सिव्ह इलेक्टोरल रोल रिव्हिजन झाले आहेत. जसं की 1952 ते 56, 1957, 1961, 1965, 66, 1983 ते 84 मध्ये, 87, 89 या वर्षामध्ये, 1992, 1995, 2002, 2003, 2004 अशा वेगवेगळ्या काळामध्ये विविध भागांमध्ये अशा रिव्हिजन्स झाल्या आहेत. म्हणजे इलेक्टोरल रोल्सची इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही भारताच्या इलेक्टोरल ऍडमिनिस्ट्रेशन मधली नवीन कल्पना नाहीये. आता याच्यामध्ये एक एकच ज्युडिशियल पर्स्पेक्टिव्ह आहे. एक इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टची केस झाली होती, ती आपण समजूया, की मोहिंदर सिंग गिल वर्सेस चीफ इलेक्शन कमिशनर 1977. आता या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं आर्टिकल 324 अंतर्गत इलेक्शन कमिशनचा व्यापक पॉवर्सवर चर्चा केली आणि फ्री अँड फेअर इलेक्शन्स सुनिश्चित करण्यासाठी इलेक्शन कमिशनची भूमिका महत्वाची असल्याचं स्पष्ट केलं. आता SIR मध्ये इफेक्टिव्ह म्हणजे आणखी इफेक्टिव्ह कशी करता येईल, तर एक तर आहे इन्क्लुझिव्ह डॉक्युमेंट्स असावे. म्हणजे त्यानंतर BLO व्हेरिफिकेशन एक स्ट्रॉंग असलं पाहिजे. क्लेम्स अँड ऑब्जेक्शन साठी सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. पब्लिक अवेअरनेस तर असला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर हा ट्रान्सपरन्सी आणि जे डुप्लिकेट्स आहेत त्यांचं डिटेक्शन करण्यासाठी करावा. पॉलिटिकल पार्टी, सिव्हिल सोसायटीज, सिटिझन्स यांच्याशी प्रॉपर कन्सल्टेशन असलं पाहिजे. सो आता या टॉपिकचं आपलं कन्क्लुजन काय निघालं, की इलिजिबल वोटर्सना इन्क्लूड करणं, इनइलिजिबल अँड डुप्लिकेट एंट्रीजना आयडेंटिफाय करणं, ॲक्युरेट, इन्क्लुझिव्ह आणि क्रेडिबल मतदार यादी तयार करणं हा याचा मेन उद्देश आहे. सो लास्ट कन्क्लुजन आपलं असेल, electoral accuracy should never come at the cost of excluding genuine voters. म्हणजे मतदार यादी अचूक असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच
पात्र नागरिकाचं नाव या यादीतून चुकूनही वगळलं जाणार नाही हे सुनिश्चित करणंही महत्वाचं आहे. So this was all about special intensive revision. Let's meet in the next lecture. Thank you.